गुड मॉर्निंग. तर झाली आता आपली सकाळ. आज आपण निघूयात घरी जाण्यासाठी. या सकाळचा नाश्ता मी यांना मागवला होता, घावना आणि चटणी. तसंच आपण घरात नेहमीच आजची तर नेहमीच घावना करते माझ्यासाठी, पण म्हणलो आता इकडचं ट्राय करून बघत कसं आहे काय. दाखवतो मी तुम्हाला एक सेकंड. तर हा आहे घावना, ही आहे चटणी. ठीक आहे, चटणी मी टेस्ट करून बघितली, एकच नंबर लागते, एकच नंबर, एक नंबर. तर हे खाऊन आत्ता आपण निघू इथून. बघू अजून काय प्लॅन आहे पुढचं. झालं तर तसं तर घरीच जाणार आहे आपण, पण बघू काय होतं अजून मी कळवतो तुम्हाला. बाय. तर जिथं आपण होतो तर तिथून निघालो आहे. ठीक आहे, तिथून मी जसं म्हणलो होतो की प्लॅन काय कन्फर्म नाही आहे. आत्ता येताना परत म्हणजे माझी इच्छाच होत नव्हती इथून कोकणातून बाहेर यायची, म्हणून मी आता येता परत दुसऱ्या रिसॉर्टला आलो. हे आहे ओएसएस रिसॉर्ट. ओएसएस तुम्ही दिव्यागरची जी एंट्री आहे म्हणजे बॅक साईडची मेन एंट्री गणपतीची इकडे आहे, मंदिराच्या इकडे आहे सॉरी, आणि ही दुसरी एंट्री आहे इकडून. तर येताना त्या एंट्रीवरून आल्यानंतर पहिलेच हॉटेलला गेलं तेच हे ओएसएस तेच हॉटेल आहे. सुंदर असं म्हणजे ऑलमोस्ट 5 स्टार म्हणू शकतो. 5 स्टार नाही समजा सॉरी, 3 to 4 स्टार तुम्ही म्हणू शकता याला. दाखवतो मी तुम्हाला याचं रूम टूर पण देतो आणि कसं काय समोर व्ह्यू वगैरे काय सगळं दाखवतो बघा. ही आपली रूम इथली. हा बाल्कनीतून व्ह्यू तर मस्तच एकदम. आणि खूप सारे माकड आहेत, खूप सारे इथे आहे. मी ते दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकेन ते. हा असा अख्खा समोरचा व्ह्यू आहे ओव्हरऑल, खूप छान. जर दिसत असेल तर समोरचा तो वाला हा बघा, तो रोड आहे मेन यायचा, तो यायचा रोड आहे मेन. हे बघा इथे, आणि खूप सारे आहेत अजून इकडे. आणि ऑलमोस्ट म्हणजे याच्यात खूप सारे प्रॉपर्टीजमध्ये. हे बघा दिसतोय का? हां दिसला बघा तिथे. हे बघा खूपच सुंदर असा सुंदर व्ह्यू पण येतून, आणि खूप म्हणजे माकडे वगैरे पण बघायला भेटतात. माकडे वगैरे नाही, मंकीज वगैरे बघायला भेटतात. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही आले तर नक्कीच इथे खूप मस्त आहे हे व्ह्यू. गॅलरीतून तर एक नंबर आहे, एक नंबर आहे. हो, आता इथून संध्याकाळी गेलो तर आपण वॉटर स्पोर्ट करायला जाऊ. काय आहे ते कळवतो मी तुम्हाला. ठीक आहे, बाय. तर आत्ता आपण आवरून चाललो इकडून. आवरून म्हणजे आंघोळ वगैरे करायची केलेली मी आहे तशी, पण मला परत असं एकदम असं इकडं खूप बेकार गरम आहे, खूप बेकार गरम आहे. अख्खा चेहरा माझा टॅन झाला आहे. मी भले का नाही होईल ना, थोडासा गोरा असेल तो अख्खा काळा पडलो. ठीक आहे, तर इथून आत्ता आपण फ्रेश वगैरे होऊन जाणार आहे पहिले दिव्यागर मार्केट. दिव्यागर मार्केटमधून बघणार आहे. दिव्यागरचं म्हणजे प्रॉपर असं मार्केट नाही आहे, छोटीशी अशी जागा आहे की जिथे खूप सारी दुकानं वगैरे आहेत. तिथे जाऊन येऊ आपण. मग येता शनिवारी म्हणून तर आता आपल्याला काही नॉनव्हेज खायला भेटणार नाही, तर मग बघू व्हेजच खाऊ किंवा इथंच परत आपल्या रिसॉर्टमधूनच व्हेज घेऊयात. ओके, बाय बाय. तर तिथून आत्ता मी आपल्या रूमवरून निघालो. तिथून आत्ता मी आलो बरं. इथं गाडीची पहिले म्हणलो पेट्रोल फुल करून घेऊ, कारण की परत उद्या जाताना थांबायचं नाही आपल्याला, नॉनस्टॉप निघायचं आपल्याला. म्हणून मी आता पेट्रोल फुल केलं गाडीतलं. म्हणजे माझी फुल झाली, पेट्रोल फुल केलं गाडीतून. म्हणलं तर आता काहीतरी थोडंसं पार्सल घेऊयात. पार्सल घेऊन रूममध्ये जाऊन तिथे खाऊ. तिथून आपण संध्याकाळी चाललो आहे बीचवर परत. जमलं तर आज आपण वॉटर स्पोर्ट्स करणार आहे, जमलं तर, कन्फर्म नाही आहे. तर इथून जाऊ आपण परत बीचवरती, आणि सॉरी रूम खाऊन काहीतरी, मग बीचवरून संध्याकाळी परत येऊन आपलं आहे तर नॉर्मल शूटिंग. पण मी सांगेन तुम्हाला काय करेन मी संध्याकाळी, ते पण आहे आत्ता एक. तिथून गाडीची टाकी फुल केली, तिथून आता परत चाललो आपण. तर हा आहे तो मेन चौक, जिथून आपण मानगावतून आल्यानंतर इथे येतो. इथून राईट टर्न घ्यायचं, मग इथून दिव्यागर लागतं आपल्याला. ठीक आहे, बाय. तर चाललो होतो आपण बीचवर. ठीक आहे, इथून आत्ता जाऊन आपण तिथे वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत. तर मी क्लिप्स काढता आले तर नक्की काढेन, पण हा फोन ठेवून टाकेन मी तिथे, कारण की फोन उगाच पाण्यात मला घेऊन जायचा नाही आहे. आणि खेळताना वगैरे कुठं पडलं तर उगाचच प्रॉब्लेम. तर निघतो आता इथून आपण. तिथे गेलो मी क्लिप्स भेटले तर मी नक्कीच टाकेन याच्यात. ओके, गुड इव्हनिंग. मस्त अशी इव्हनिंग झाली, दाखवतो मी मग. गुड इव्हनिंग, मस्तच वाटतं एकदम. मस्त अशी संध्याकाळ. आता आपण चाललो आहे बीचवर.
हा बघा, हा काल महाराजांचा पुतळा जो मी दाखवला होता. हे बीचचं पहिलं जे काय तुम्ही बघताय हे ते असे थोडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आणि ही बीच इथून ही मेन एंट्री आहे. बाकी तर खूप सारे आहेत. काल आपण सीगल पॉईंटला गेलो तिथून पण एंट्री आहे, पण ही एक मेन एंट्री आहे त्यांची. इथून सरळ आपण जाणार आहे बीचकडे. दिसत असेल तुम्हाला, दिसतंय का? मजबूत अशी गर्दी आहे बीचवर. म्हणून मी सॅटर्डे संडे यांना अवॉइड करतो इकडे म्हणजे कुठेही अख्ख्या यायला गर्दीच गर्दी. मस्त आज सनसेटच्या वेळेस आपण आलो इकडं. तर आता मी फोन ठेवून टाकेन, कारण की आता परत खाली जायचं म्हणजे वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप गर्दी आहे एकतर, आणि फोन वगैरे मला त्यासोबत तर घ्यायची नाही. ठीक आहे, तर फोन ठेवून टाकेन. बघून घ्या मस्त असं ही गर्दी बघा, गर्दी बघा बेकार. जिकडं बघाल तिकडं गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. बघा राईड करून आलो आता मी. मस्त दाखवतो तुम्हाला मी कुठली राईड केली. 1 मिनिट थांबा. ही वाली राईड करून आलो आता मस्त अशी. ही राईड करून आलो आता चाललो मी. तर आत्ताच आलो आहे मी बीचवरती जाऊन. ठीक आहे, खेळून वगैरे आलो पाण्यात. पण एवढी काय मला मजा नाही आली, कारण की गर्दी खूप होती. गर्दीमुळे मला काही नीट म्हणजे हेच करता नाही आलं. पण मी तरी खेळलो थोडंसं. आपलं आलो, सनसेट अख्खा बघितला आज मी, अख्खा एन्जॉय केला. मग आता परत आलो इथं चहा घ्यायला थांबलो. इथं चहा घेऊन पुढे निघेन म्हणजे डायरेक्ट आपण आपल्या रूमवरती जाऊ. थोडंसं जेवण वगैरे करून स्लीप. उद्या संडे, आता उद्या आपल्याला घरी निघावं लागणारच. ओके, कळतो मी तुम चहा घेऊन आतमध्ये पोचतो, आपल्या म्हणजे रूममध्ये पोचतो. ओके, आलो आपण परत. आता होऊयात फ्रेश, मग खायचं बघूयात. खाऊन संध्याकाळचं मस्तच वाटतं नाही बघा, कसं वाटतं मस्त एक नंबर. तर आता खाऊयात, मग बघू अजून काय करायचं सांगतो. बाय बाय. तर आता आवरलं आहे आपलं. आपण इथून चाललो आता माऊ रेस्टॉरंट म्हणून. दिव्यागरला ज्यावेळेस मेन चौकातून तुम्ही राईट टर्न मारता ना, त्याच चौकात ते हॉटेल आहे. प्रॉपर म्हणजे ते मुंबईचं आहे. मुंबईवरून त्यांची इथे एक ब्रांच आहे. ठीक आहे, तर आपण तिथं तर चाललो. आणि मी नेहमी ज्यावेळेस पण मी दिव्यागरला येतो, मी दिव्यागरला आल्यानंतर मी जातो तिथं, कारण की तिथं जेवण खरंच खूप चांगलं आहे. तर तिथं जाऊन तुम्ही पण आले की एकदा नक्की ट्राय करा. आता मी चाललो तिथं, बघूयात आता. ही आपली रूम. संध्याकाळचा आत्ता बघू आपण व्ह्यू भेटतोय का आपल्याला संध्याकाळचा. असं काही आपलं रिसॉर्ट वरतून दिसतंय. आलो इथं आता माऊ रेस्टॉरंटला आपण. हे बघा या चौकात आहे हे माऊ रेस्टॉरंट. दिव्यागरचा हा चौक. ह्या चौकातून आतमध्ये सरळ गेले, हा या रोडने सरळ गेले की आपण दिव्यागरला लागतो. त्यात इथंच हॉटेल आहे. जाऊ आता आतमध्ये बघूया. वेटिंग येतं आता. आवाज येतो का नाही काय माहिती, पण हे ते माऊ रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड आहे. ठीक आहे, हे त्यांचे ब्रांचेस आहेत. हे मेन फेमस आहे हे केपसा राईससाठी. हा त्यांचा मेन्यू आहे. आपण सरळ उडी मारणार आहे व्हेजकडे, कारण की आज नॉनव्हेज करणार. व्हेज बघूया. ऑर्डर आली आता आपली. पनीर कुर्मा घेतला आणि एक रोटी घेतली आहे. रोटी जर जळलेली म्हणून चेंज करून मागवली. गर्दी खूपच भयानक आहे, खूप भयानक गर्दी. आलो आत्ता आपण जेवण करून. आता इथून मी मोदक सांगितलेले, उकडीचे मोदक खायचे होते. तसं तर घरात असल्यानंतर मी खात नाही, पण इथं आल्यानंतर एक वेगळंच हे असतं की खायचं. तर आता खायला आलो आहे. इथून ऑर्डर घेऊन जाऊ आपण आपल्या रूममध्ये आणि तिथं जाऊन खाऊ. बघू कळतं तुम्हाला. आलो आत्ता मी इथं. नाही इथं बाहेर गेलेलो म्हणून. थँक्यू. भेटलेत बघू आता. इथून आहे ना दाखवतो. हे त्याची ओएसएसची मेन एंट्री आहे. हा ओएसएस म्हणजे दिव्यागरमधून मेन रोडने तुम्ही आला ना की ओएसएस रिसॉर्ट. त्यांचं जे मेन ऑफिस आहे ना ते हे म्हणजे इथं जेवायला वगैरे आणि रिसेप्शन पण इथंच आहे. इथूनच तुम्ही हे करू शकता जर रूम वगैरे बुक करायचं असेल तर. ही दुसऱ्याची ही प्रॉपर्टी इथं बांबू रिट्रीट का असं काहीतरी आहे. जे मागं दिसतंय ना ते आपलं आहे. म्हणजे हा रोड इथून असं जायचा सरळ.
मग तिथे जातो आपण. मोदक आलेले आहेत आपल्या, मस्त. आता हे खाऊयात आणि मग तुम्हाला कळवतो पुढे. तर खाल्ले मी मोदक, खूपच मस्त होते. कोकणात आल्यानंतर सगळंच छान लागतं, तसे मोदक पण छान होते. 2 पीस मी आत्ता खाल्ले, 2 पीस होते सकाळसाठी सांगितलेत. सकाळी आपण लवकर निघायचा प्रयत्न करू. म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे का, कारण की इकडे MS12 MS14 खूप जास्त म्हणजे पब्लिक आपल्या पुण्यातलं खूप आहे. तर सकाळी जाताना ऑब्व्हियसली ती गर्दी मला लागणार, तामिनी घाट मानगाव, आणि ते मला अवॉइड करायचं आहे. तर म्हणून मी लवकरच निघेन सकाळी. निघताना तो पण मी ब्लॉग काढेन, त्या ब्लॉगमध्ये पण मी सांगेन. पण पुणे टू दिव्यागर जी आपली जर्नी होती 3 दिवसांची, हा Day 3 आहे. हा दिव्यागर म्हणजे उद्या आपण सोडूयात. नेक्स्ट जी काय असेल ते तर मी सांगतच राहीन. पण दिव्यागर हा 3 दिवसांचा मी खरा एक्सपिरियन्स सांगू तर खूप छान गेला, खूप छान. म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढं जास्त दिवस इकडे राहिलो दिव्यागर साईडला. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पहिले 2 दिवस मी वेगळ्या कॉटेजमध्ये राहिलो आणि थर्ड टाईम आता हे ओएसिस रिसॉर्टला आहे. तर तिन्ही जे काही स्टे होते माझे खूप खूप छान गेले. त्यानंतर जर जेवणाबद्दल सांगायचं तर कोकण म्हणजे इकडच्या माणसांच्या हाताला एक वेगळी सवय. काल पण मी 2 दिवस इथं राहिलो, 1 दिवस व्हेज खाल्लं, 1 दिवस नॉनव्हेज खाल्लं, ते पण फिश. कारण की मी आपण पुण्यात असल्यानंतर चिकन मटन तर ते तर होतंच. मी मच्छी म्हणजे ते पण प्रॉन्स फ्राय, अजून काय खाल्लं मी, सुरमई थाळी आणि पॉपलेट थाळी एक होती. तर खरंच खूप सुंदर होतं ते. नाश्त्याला पण चांगलं होतं. आत्ता पण मी जेवण करून आलो माऊ रेस्टॉरंट म्हणून, ते पण चांगलं आहे, ते पण मस्त आहे. तिथे पण मी म्हणजे व्हेजच घेतलं, तर व्हेज पण खूपच चांगलं होतं. तर जेवणासाठी पण दिव्यागर चांगलं आहे, स्टेसाठी पण म्हणजे माझ्यासाठी स्टेसाठी पण मस्त झालं माझं. मग जो काही बीचचा एक्सपिरियन्स होता तो तर अप्रतिमच होता. मी तुम्हाला जो व्लॉग नंबर 2 मध्ये तुम्ही बघितला असाल की तो जो व्ह्यू वगैरे जो होता तेवढं तरी फोनमधून म्हणजे किंवा व्हिडिओच्या ह्याच्यातून तुम्हाला नीट नसेल बघता आलं. पण जे मी समोर खरंच बसून जे काय मी एक्सपिरियन्स केलं ना, यार अमेझिंग. मी म्हणजे तुम्ही या खरंच कधीतरी आणि सनसेटच्या वेळेस त्या पॉईंटला जाऊन बसा, नक्कीच तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल तुम्हाला. ठीक आहे. याच्यापुढे अजून येत राहतील असे खूप सारे व्लॉग्स म्हणजे जर्नी ट्रॅव्हल, जिथं काय आपण करू, कुठे काय करतोय, कसं होतं, तर ती टोटल जर्नी मी टाकत जाईल. ठीक आहे. तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला, कारण की ही माझी सुरुवात आहे, तर तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा काय करावं असं पाहिजे हे नक्की सांगा, कमेंट डाऊन करा. ठीक आहे. आणि शेअर पण करा. ठीक आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो माझा फर्स्ट व्लॉग होता त्याच्यात कमेंट्स जे काय मी बघितलं किंवा मी जो काय मला रिस्पॉन्स भेटला तो खूपच छान भेटला. म्हणजे मला अनएक्सपेक्टेड होतं की मी फर्स्ट टाकेन आणि असं काहीतरी भेटेन. पण खरंच यार म्हणजे खूप सारे लोक आहेत म्हणजे ज्यांनी कमेंट केल्यात ना यार, थँक्यू सो मच. म्हणजे मी खरं एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण तुमच्याकडून मला खरंच खूप सपोर्ट भेटला. म्हणजे मला कमेंट्स तर आले, प्लस मला ह्याला आपल्या इंस्टाग्रामला पण मेसेजेस आले आणि ते बघून खूप छान वाटलं आणि थोडंसं अजून कॉन्फिडन्स आला की नाही यार, करू शकतो आपण आणि सपोर्ट करणारे आहेत आपल्याला. तर थँक्यू सो मच. मी हे स्टार्टिंगला बोललो पाहिजे होतो, पण स्टार्टिंगच्या बोलता मला नाही आलं, म्हणून मी आत्ता बोलतो. आणि नक्कीच मी हर एक ब्लॉगमध्ये मी त्यांना एक थँकफुल असेल, कारण की मी चालू जे केलं त्याच्यावर मला कॉन्फिडन्स आला की हे कुणाला हे कर, होईल, काही ना काहीतरी वेळ लागेल पण होईल. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. ठीक आहे. असंच सपोर्ट करत राहा. हे असंच मी कंटिन्यू करत राहीन आणि जेवढं जमेल हे मी इम्प्रूव्ह तर करणार, पण जेवढं जमेल तेवढे मी अजून चांगले ब्लॉग्स करत राहीन. ओके. बाय, टेक केअर, गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय, टेक केअर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि आज आपण निघणार आहोत बॅक टू पुणे. ठीक आहे. तर जाताना कुठं आपण थांबलो तर मी नक्कीच दाखवेन, पण एका जागेवरती नक्कीच थांबायचे, ते पण जर मासे भेटले तर. म्हणजे दिव्यागरला आपण क्रॉस करतो ज्यावेळेस लेफ्ट टर्न मारतो त्यावेळेस तेच चौकात माशांची सगळे अशी दुकानं आहेत, तिथे आपण थांबलो तर थांबणार आहे. म्हणजे जर चालू असेल तर, नाहीतर आपण सरळ निघू आपल्या पुण्याला. ठीक आहे. मी तर इथला बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला. व्ह्यू म्हणजे चांगला आहे आणि नक्कीच तुम्ही जर कधी आले दिव्यागरला तर ह्या रिसॉर्टला या, इथं व्हिजिट करा. शांतता आहे, पीस आहे, जेवण पण चांगलं आहे आणि जो त्यांचा केअरटेकर तो इथं खालीच असतो, म्हणून तुम्हाला काही वाटलं किंवा काही लागलं तरी तुम्ही त्याला आवाज येऊ शकता. तो इथं तुम्हाला जे पाहिजे ते अवेलेबल करून देईन. ठीक आहे. तर मी दाखवतो त्या बॅक कॅमेरा करून तुम्हाला. व्ह्यू खूप आवडेल तुम्हाला.
मस्त असा नाश्ता आलेला आहे आपला. दाखवतो मी तुम्हाला. हे खिचडी चहा पोहे स्मेल तर खूपच मस्त आहे. आता खाऊन बघूया. तिथे मोदक सांगायचे राहिले त्यांना परत. यो झालं आता आपलं आवरून फ्रेश वगैरे झालो आपण. आता आपण निघतो सरळ पुण्यासाठी. आता मी यांच्याच हॉटेलमध्ये जेवण सांगितलं आणि मला परत मासे खायची खूप इच्छा झाली. तर ते मासे खाऊन आपण माशामध्ये मी एक थाळी घेतली, दाखवून मी तुम्हाला. ती थाळी खाऊन आपण निघणार आहे सरळ पुण्यासाठी. ओके, बाय बाय. तर आत्ता झालो आपण तयार. बॅग वगैरे आपली सगळं भेटेल इकडे. हां ठीक आहे. तर आता इथं आपण थाळीची ऑर्डर दिली. कुठली थाळी? पॉम्पलेट थाळी घेतली. ती थाळी खाऊन आपण इथून निघणार आहे डायरेक्ट घरी जायला. आता तर फिश मार्केटमध्ये थांबलो तर थांबू, आता डायरेक्ट आपण सरळ घरी. ओके. तिकडं बघा, तिकडं फक्त माकडंच माकडं. बघा थाळी आलेली आपली. फिश, रस्सा, राईस, चपाती, अजून जमलं तुम्ही भाकरी घेईन त्यांच्याकडून. वाव बघा, हे त्या काकूंचं हॉटेल आहे. आणि इथून हे असं एक नंबर, एकच नंबर. फिश मी कधीच खात नाही, सेकंड टाइम खातो, पण मला खूप आवडली. खूप ती प्लेट राहू द्या. थँक्यू. एकच नंबर. नाही सकाळी नाश्ता खूप झाला ना. फायनली जेवण आता आपण निघतोय. म्हणजे कोकण सोडतो आता आपण दिव्यागर म्हणून आपण निघतो पुण्यासाठी. ठीक आहे. खूप चांगला होता हा प्रवास. मी नक्की तिकडे गेल्यानंतर एक लास्ट बनवेन, म्हणजे पुण्यात पोचल्यानंतर अख्खा मी एक्सपिरियन्स सांगेन, सगळं काही सांगेन. इथं कसं वाटलं, काय वाटलं मी बोललो ऑलरेडी आहे, पण एक लास्ट शॉर्ट मेसेज कसं होतं काय होतं सगळं नक्की कळेल मला. बाय. भेटूया डायरेक्ट पुण्यात. तर आता आपण इथे येऊन थांबलो होतो बोरली मार्केटला. म्हणजे हे फिश मार्केट आहे दिव्यागरचं. इथं असं फिश मार्केट आहे. इथून आता मासे घेऊन आपण निघूयात पुढे जाण्यासाठी. म्हणजे डायरेक्ट पुण्यात जाऊ आपण. दाखवतो मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून. छोटंच आहे, जास्त मोठं असं नाही आहे. दाखवतो मी तुम्हाला. आपण फायनली हे करत खाण्यासाठी हे काय आणि सुकट वाव एवढं सगळं घेतलं आपण. प्रत्येक पिशवीत 2-2 वेगवेगळ्या पिशव्यात. फिश मार्केटमधून एवढं सगळं घेतलं आहे. एवढं सगळं घेऊन आता निघू आपण डायरेक्ट पुणे. पुढे येऊन थांबलो तर आपण इथं ज्यूस प्यायला. हे आहे निजामपूर, पानगावच्या पुढे. तिथं आपण ज्यूस पिऊन आता परत पुढे निघालो डायरेक्ट आता घरी. आले ना. ओके. फायनली आलो आत्ता आपण पुण्यात. माझा आवाज येतोय का नाही काय माहिती. पुण्यात पोचतो मी. मला वाजले का म्हणजे 3.5 ते 4 तास लागले मला यायला. तरी मी स्टॉप घेत आलो. ठरवलं होतं की स्टॉप नाही घेणार, पण बॉडी युजर झाली म्हणून मी स्टॉप घेत आलो.